अमोल कीर्तीकरांवर कारवाई व्हावी, संजय निरुपम यांची मागणी. तर संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, निरुपम यांचा आरोप. बारामतीच्या उंडवडी इथे बोलताना शरद पवारांकडून वयाच्या मुद्द्यावरून भाष्य. विरोधकांनी माझं वय काढू नये, मी इथे थांबणार नाही. शरद पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर. बैलपोळ्यावरूनही मिश्किल टिप्पणी. शरद पवार आज पुरंदर आणि बारामतीच्या जिरायती भागाच्या दौऱ्यावर. देवमाणूस येऊन गेल्यावर सर्व चांगलं होतं, ग्रामस्थांची पवारांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया. सदानंद कदम आणि अनिल परब यांच्याकडनं पुन्हा एकदा कोर्टाची फसवणूक. किरीट सोमय्यांचा आरोप. तर राईस साई रिसॉर्टचा तिसऱ्या मजल्याचं तोडकाम अत्यंत धीम्या गतीने सुरू, सोमय्यांची टीका. विदर्भातील विविध पक्षाच्या 20 लोकसभा उमेदवारांकडे 14 कोटी रुपयांच्या कार. यवतमाळ वाशिमचे ठाकरेगडाचे उमेदवार संजय देशमुख यांच्याकडे 1,27,00,000 रुपये किमतीच्या सर्वाधिक 11 कार. भाजप नेते आशिष शेलारांनी अभिनेता सलमान खानची घेतली भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची चर्चा. सलमानचे वडील सलीम खानही यावेळी उपस्थित. मुंबईतील माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला पुढील निर्देश येईपर्यंत स्थगिती. प्रदीप शर्मांच्या आव्हान याचिकेवरची सुनावणी 4 आठवड्यांसाठी तहकूब. देशातला सरासरी पाणीसाठा 35%. बिहारमध्ये फक्त 7%, तर आंध्र प्रदेशात 9% पाणीसाठा शिल्लक. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ. जळगावमध्ये सोन्याचे दर 73,200 इतक्या उच्चांकी दरावर. बुलढाण्याच्या खामगावात चांदीच्या बाजारपेठेत 85,200 रुपये प्रति किलो चांदी. गेल्या 10 दिवसांमध्ये चांदीच्या दरात प्रति किलो 6,000 रुपयांची वाढ. लिव्हिनमध्ये राहणाऱ्या महिलेला पोटगी मिळणार. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. लिव्हिनमध्ये विवाह झाला नसला तरी विभक्त झाल्यावर महिलेला देखभाल खर्च मिळायलाच हवा, न्यायालयाचा निर्णय. चॉकलेट आणि आईस्क्रीमच्या किमती वाढण्याची शक्यता. चॉकलेट आणि आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोको बीन्सच्या किमतीत वाढ झाल्यानं आईस्क्रीम आणि चॉकलेट महागणार. चॉकलेटच्या किमतीत 10 ते 20% वाढ होण्याची शक्यता. विस्तारा एअरलाइन्सकडनं दररोज 25 ते 30 विमान उड्डाणं कमी करण्याची घोषणा. सुट्टीच्या काळात भाडेवाढ होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.